तारीख होती 31 डिसेंबर, त्यासाठी पार्टीची तयारी सुरू होती. 31 डिसेंबरच्या दिवशी आमच्या जाबाज माणसाचा बर्थडे बी होता, कौशलचा. मग पहिले तर आम्ही सीधे इकडे येत राहिले धनंजयच्या टपरीवर. म्हटलं मित्र आज पार्टीची लाईन लावणी आपल्याला. चालीन ना म्हणे, चालीन म्हटलं पहिले तू एक सोनपापडी खावाड. धनंजय अजून एक सोनपापडी खाल्ली, तडून आपला लाल घोडा घेऊन सीधा मी येत राहिला घरी आला तर दादा दारीच उभा होता. म्हणे कवाची वाट पाहतोय बे. म्हटलं आला 2 मिनिटात पाणी पिऊन घरात गेला, तात्काळ पाणी पिलं आणि दारी आला. मग कौशल म्हणतो लाल घोडा म्हणतो मी चालू येतो. म्हटलं चालू आहे भाऊ, बाकी आपला लाल घोडा बळा जाबाज आहे, नेमन चालू येतो, नाही तर तू बी सांडाशी आणि मी बी सांडाई. मग आम्ही सीधी येत राहता इकडे कौशलच्या शेतामध्ये. आपल्याला पार्टीची जागा पाहणी होती. आडी कौशलच्या शेतात आला तर आडी पुरा गारा व्हायला होता. म्हटलं आडी काही ढंग जमणार नाही म्हटलं मित्रा. मग तडून सीधे आम्ही येत राहता आपल्या शेतामध्ये. म्हटलं आपल्या शेतात आहे म्हटलं थोडीशी जागा, माक्या म्हणून तडी लाईन पाहू म्हटलं. तो गोल्या म्हणतो 1 नंबर माका जमाडला म्हणतो दोस्तातून. तर आडी जागा होती आपल्या शेतामध्ये, बाकी आडी एवढ्या गेल्या व्हायला होत्या की 5 मिनिटं बसू देते ना, पुरे अंग अलवार करून टाकत्या. मग आपल्या शेतात बी काही लाईन लागली नाही पार्टीची. मन थोडं नाराज झालं. बाकी म्हटलं मित्रा हो हिंमत खसा नको, आपू पार्टीची लाईन लावूच काय बी होऊन जाय. मग काय घरी आले कौशल म्हटलं तू बी स्प्लेंडर काढ. म्हटलं मित्रा मी बी आपला लाल घोडा घेतो, पहिले रावेरला जाऊ सामान तर घेऊन घेऊ. मग सीधे येत राहता भाऊ आम्ही इकडे आपल्या शॉप मध्ये. मग पप्पा म्हणता का रे आपल्या शेतात करताय का म्हणे पार्टी. म्हटलं नाही तडी पुऱ्या गेल्या झाले, काही लाईन लागणार नाही तडी. तेवढ्या संजय आबाजी म्हणता अरे आपल्या शेतात करा ना म्हणे हिरवर. म्हटलं लागली लाईन मित्र आहे तुमच्या पार्टीच्या जागेची. चालेल म्हटलं भाऊ कौशलाचा पहिले सामान घेऊन घेऊ. मग आम्ही येत राहता भाऊ पहिले इकडे मसाला घ्यासाठी. मसाला घेऊन आम्ही इकडे येता भाऊ भाजीपुला ठिकाणी. काबरा आमच्यामध्ये सर्व वेजवाले माणसं होते. मग काय अडू वालाच्या दाण्याच्या शेंगा घेतल्या आणि लय मोठं सॅलड घेऊन आम्ही सीधे आलो भाऊ इकडे किराणा दुकानावर. आडून पापडाचं पाकिट घेतलं, मिठाची थैली घेतली, तेल घेतलं ना पीठ बी घेऊन घेतलं. म्हटलं आता डोक्याला ताणणे तो दोस्त आहे आजसाठी एवढंच. याचा पुढला पार्ट बी तो पार्ट पायासाठी ज्यांना अजून फॉलो करेन तो लवकर फॉलो करून घ्या. आजसाठी एवढंच, भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.